भारतीय स्वातंत्र्याचा पारा ज्या भागात प्रथम प्रकाशला त्या सातारा जिल्ह्यात परंपरेची प्रतिष्ठा करणारे जिल्हे कोण उभे आहे. या एक लहान मराठीचे सातारा मैलावर सातारा कराड रस्त्यावरील बोरापासून 3 मैल अपशिंगी महाराष्ट्रातील सर्वसाधारण गावासारखा दिसणारा हा गाव शूरांचा आहे, मरांचा आहे, पराक्रमानं केवळ भारलेला आहे. प्रतिष्ठा मोठा जितक्या सांभाळा आहे, वाढवणार आहे. 4.5 जवान आज भारतीय सैन्यात सामील आहे आणि ही अभिमान गाथा आजची नाही. पहिल्या जागतिक युद्धात तत्कालीन सरकारला या गावच्या मध्यभागी एक युद्ध स्मारक स्तंभ उभारावा लागला. दुसऱ्या महायुद्धातील प्रमुख सरसेनानींना या चिमुकल्या गावाला भेट देऊन इथल्या शूर सैनिकांचा सन्मान झाला. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक युद्धात लढले या गावातील निवृत्त सैनिक आणि सेनाधिकारी गारातीर्थी पडलेल्या आपल्या शूरवीरांचा स्मृती गौरव दरवर्षी करीत असतात. 57 वर्षाचे हे कॅप्टन नारायणराव कळंडे, हे त्यांचे मित्र कॅप्टन कृष्णा थोरात आणि लेफ्टनंट राजा निकम या साऱ्या नरवीरांनी शत्रूशी प्राणपणानं लढा दिला. हसतमुखानं अंगावर वाढले, रणांगणावर बहादुरी गाजवली आणि राष्ट्र संरक्षणाकरता वेळ पडेल तेव्हा युद्धावर जाण्याचा आदर्श आपल्या मुलाबाळांसाठी निर्माण करून ठेवला. हे वृद्ध युवक कॅप्टन क्षेत्रोजीराव निकम आता या गावचे सरपंच. 1915 मध्ये भारतीय सैन्यात एक मूर्ती शिक्षक म्हणून दाखल झाले आणि आपल्या कर्तबगारीच्या जोरावर जमादार, सुभेदार अशा बढत्या मिळवीत 33 वर्षानंतर निवृत्त झाले. ते कॅप्टन भारतीय सैन्यात असताना त्यांनी अफगाणिस्तान, इराण, इराक, अफगाण, इजिप्त, लिबिया, इटली, फ्रान्स, जर्मनी या देशातून बहादुरी गाजवली. फ्लॉरेन्स शहरात मुद्दाम जाऊन या विजयी मराठ्यानं शिवछत्रपतीच्या वंशजाला श्री राजाराम महाराजाला मानाचा मुद्रा ठेवला. भारतीय सैनिकांना आधुनिक शस्त्रास्त्र हाताळता येत नाहीत असा ब्रिटिश सेनानीचा प्रमुख तो निकमाने दूर केला आणि भारतीयांसाठी एक स्वतंत्र टँक डिव्हिजन मिळवलं.